नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये जे विश्वासराव होतात, म्हणजे बंटी निखिल विश्वासराव, तुम्हाला निखिल विश्वासराव त्याच्या काकांच्या घरी चाललो आहेत आणि खूप वर्षापासून आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या नवीन घरी, जे त्यांनी पालघरला घेतलं आहे. तर आम्ही आज बिल्डिंगमधले लोक, म्हणजे काही लोक आहेत, फॅमिलीज आहेत, म्हणजे 7-8 फॅमिलीज आहेत, आणि आम्ही असे सगळे मिळून आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे आणि त्याच्या घरची टूर करणार आहोत, आज थोडासा एन्जॉय करणार आहोत सगळे मिळून. तर चला जाऊया पालघरला. मित्रांनो, दिसेल आमच्या बिल्डिंगचे लोक, माणसं सगळे इथे उभे आहेत आणि बाकीचे गेलेत पुढे. अरे हे काय, तू तर तयारी तर झाला बस. दिसतील तुम्हाला, सगळे उतरलेत. आता उतरलोय पालघर स्टेशनला. चला आता जाऊया पुढे तिकीट काउंटरवरून बाहेर. ज्यांच्याकडे जायचं ते भेटलेत आम्हाला, रत्नदीप विश्वासराव. आता चाललेत सगळे, गेले काय माहिती, गेले पाठवले असेल त्यांनी. आम्ही आत्ता चाललोय रिक्षा पकडायला. मित्रांनो, मी आता पोहोचलोय कॉम्प्लेक्समध्ये, आवरे कॉम्प्लेक्स. दिसेल मोठे विश्वासराव काका. मित्रांनो, दिसेल आम्ही इथं पोहोचलो. इथे हे घर आहे वरती, आणि हे आम्हाला इथे घ्यायला उभे आहेत बंटीचे पप्पा. मी आता पोहोचलो इथे. पाय लागेल ते. आता हो भाऊजी, आम्ही बघत नाही हो. पहिला सवय झाली सारखी सारखी. तुम्ही रूम पाहिलात. चलो आता जाऊया आपण बाहेर हॉलमध्ये. मित्रांनो, आम्ही आता निघालोय आमच्या बिल्डिंगमध्ये जे गौड राहतात त्यांच्या मोठ्या मुलीकडे. ती पण या हावरे कॉम्प्लेक्समध्येच आहे, तिचं सासर आहे. तर आम्ही आता तिच्याकडे पण चाललोय. ठीक आहे, ॲक्च्युली हे अजून हाईट केली पाहिजे, नंतर हे वाढणार सगळं. गार्डन ना, म्हणजे ग्राउंडची हाईट अजून घेतली पाहिजे वरती, आणि नंतर ना वर येणार. ग्राउंडची हाईट ऑलरेडी आहे रे, हे आहे ना खाली. हे तू बघ आता थोडं. ठीक आहे, आले होते आवाज दिलेला आहे. कशाला
काय मध्ये मध्ये फोटो कसा आहे आमचा? आपण आपला वेगळा काढू फोटो. अरे मग राहू देतील अरे एवढा चांगला होतो तो सोडून येतो अरे प्रवीण बोललो तुला नाही सांगितलं. इकडे वास पण नाही आला तर इकडे झालंय लोकांना. चला इकडे बघा मित्रांनो, मी आता निशाच्या घरी जाऊन आलो. तिथला पाहुणचार घेतला आणि आता पुन्हा चाललोय आम्ही बंटीच्या काकाकडे म्हणजे विश्वासरावांकडे. तर तिकडे बघूया, ते सगळे चाललेत पुढे आणि आता तिथे जाऊन आता पाहुणचार वगैरे तिकडला सकाळचा झाला, आता दुपारचा बाकी आहे. मोठा लावा जरा असा टीका. या फॅमिली तुम्ही मागे या जरा. काय कशाला काढताय ते? अरे नाही राहणार, तेवढंच झालं ते. 1 इंच वाढलं. ती वस्तूच तशी आहे ना म्हणून चला ठीक आहे. त्याच्या हिशोबाने खोललंय पाहू कसं आहे, असं की तसं बरोबर आहे. यांचंच फोटो. निघून का जरा साईडला. हा चला. काका नाही सस्पेन्स आहे. बापरे. स्वामी आले. स्वामी समर्थ. अरे ही तर मूर्ती मम्मी कलकट वरून आणायची होती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काकी आवडला. चला प्रोग्रामची तयारी झाली दिसेल तुम्हाला इथे. कुठला कंबा आहे? ब्लेंडर स्प्राइट. ब्लेंडर प्राइड. पत्ती आहे घ्यायची तेवढी घ्या. ते सुकवायचे ठेचायचे आणि मग भाजून खायचे. सुकट टाकून मस्त बनते भाजी. सुकट एकदम असे कांदा बिंदा टाकून मस्त एकदम पाणी ते पिऊन बस. परफेक्ट आहे. हातोडी कशाला? तो बाहेर उडतोय म्हणून तुम्हाला तिकडे बेड मध्ये घेऊया. अंडा नको. व्हेजी चिकनची अंडा नको. ए कुठे चालली? बस इथे वरती. बस वरती. वर बस. बस वरती. मानसी तू बस इथे. बस सगळे बसून घ्या म्हणजे वाढायला.
सगळे आता जेवायला बसले दिसतील तुम्हाला. इकडे व्हेजिटेरियन ग्रुप आहे आणि तिकडे नॉन व्हेजिटेरियन ग्रुप. मेनू काय ते तो तर सांग. मला नाही माहिती. अरे जेवण तू बनवलंस ना, मी नाही बनवलं. मग काय करतोय तू? जेवण इकडे इकडे. खट्टा मिठा डाल मटर पनीर आणि काय चिकन सुक्का आहे, चिकन रस्सा आहे, भाकरी आहे, राईस आहे. बस. मग तू काय खाणार त्याच्यातलं? पनीर. काय नाही भाकरी बरं काय नाही. एकच चायला फोन आला येतोय ना. ते सेल्फ सर्व्हिस चालू आहे जेवणासाठी. चिकन चपाती आले. माझ्या बाजूला आवड जेवणाला सुरुवात करूया. मेनू चिकन ग्रेव्ही, जवळ भाकरी, भात नंतर घेऊया. किरण एवढे वर्ष फक्त खिडकीतून येता जाताना वास घेत होतो. आज जेवणाचा आम्ही रोज विचार करतो कधी आम्हाला जेवायला बोलवतील. खूप वर्षानंतर आज योग आलाय. तुमच्या नंतर जेवण झालं, आमचा रूम साफ झाला. तुम्ही काय करता? डिस्कस. तुमची माणसं बघायची म्हणजे टाकला रूम तिकडे. दारू पिणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. हा मग ड्रंकन ड्राईव्ह मध्ये आता 5,000 रुपये फाईन झाले. पॉइंट कुठे नाही, आम्हाला लेडीजला नेहमी म्हणतात गाडीच नाही, आम्ही तर पिणार, मग आमचं टेस्ट झालं आम्ही काय करू, गाडी कोण टाकणार? अरे तुम्ही बसले या. कोणत्या गोष्टीला तुम्ही टॉपिक देऊ नका. आम्ही आमचं जेव्हा ते ऍडजस्ट करतो ते आम्ही आमचं बघू. हे गावकीचे गावकर आलेले आहेत. हो तुम्ही मांड्या ते सरळ करा. हो तुम्ही असं वाटतं मुजरा करायला बसलाय. तुम्ही मांडी सरळ करा. परत तुम्ही चुकीच्या मांडीवर जाऊन बसते. आमचं आम्ही बघतो तसं आम्ही तुमचं बघणार. तू तुम्हाला सॉल्व करायचं आहे. अरे पण तुम्ही कशाला म्हणताय? पण आपलं आपण ऐका ना, राहिला हा माणूस सोडून या. पण तुमच्याच घरी जाल ना, तुमच्याच घरी जाल ना. कोकणामधली करणी करावीच लागते थोडी तरी. कधीच बोलत तुम्ही बोलता सांगितलं. आवाज कमी, डायरेक्ट आवाज कमी. झाला की नाही बघा ऑप्शन सांगला 23 तारखेला पार्टी होणार. तुम्ही आम्ही ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही तुमचा ऑप्शन जर करत असाल इंग्लिश नटकट तुझं वागणं जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ते करा, सपोर्ट करा. बीजेपी मी आहे. बीजेपी मी शिवसेना मी आहे.
उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. असू दे असू दे एकाला माणूस घाबरला ना एका माणसाला पण एक फॅमिली आपली म्हणजे मला फॅमिली है. अरे पॉलिटिक्स वर कुठे गेलात तुम्ही? अगर इन लोग ने नाटक किया और इन लोगों का कंफ्यूजन हुआ तो ओके, नहीं हुआ तो अपन को करना ही है. किधर करना है? बोले तो हम लेके जाएंगे. आपण उधर हीच. हा. आमचा काही प्रॉब्लेम होणार काय? आता कुठे बाहेर तुम्ही फक्त जेंट्स लोकांना घेऊन जाणार नाही आणि परत तुम्ही घेऊन परत एक मिनिट जे तुमचं होणार नाही. अरे भावकीची भांडणं अशीच असतात. चिट भी मेरी पट भी मेरा. इथे तुमचं चुकतं आणि मला माहिती की ते होणार नाहीये. मी तुम्हाला आता पण ऑप्शन देतो. एवढ्या वर्षात कधीतरी म्हणा की आता इकडे अरे कॉन्फिडन्स आहे मी तुला अंदाज. आता इथे यायचं तुम्ही जेंट्स लोकांनी ठरवलं आम्ही ठरवलं. आमचा ग्रुप बनवून आम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला माहिती आहे कुठल्या ट्रेननी जायचंय की नाही जो तो सांगतोय कोण आता चुकलं ना. अच्छा आता एक वेळ आता काय डिसाईड करणार विक्रम बोल. 23 तारखेला आपल्याला संध्याकाळी जायचं आहे. संध्या तुम्ही सुरुवातच चुकीची केली. भांडी घासायची आहे. आजची रात्र उलटून तू बोल. बरोबर आहे, बरोबर. खूप बोलत होतो तुमच्याबद्दल. आमची कोकिळा ओरडते. आता बोलू तुम्ही. नाही, तुम्ही बोला आता पहिला. परत सांगतो, परत पाहण्यात सांगतो. 23 तारखेला सकाळी 9 वाजता 7 2 तास मागे आहे ना. ते दैसर वरून येणार ना. 23 तारखेला सकाळी 9 वाजता गोराईला अरे गोराईला पोचायचंय. काय सांगतो ऐका ना. पहिल्या तिकडे पोचायचंय. 9 वाजता पोहोचायचंय. ज्याने पोहोचायचं ते आपापल्या हिशोबाने पोहोचायचं. नाही एकत्र. अरे तसं नाही रे. ट्रॅव्हलिंग कशी करायची, कसंही करून 9 वाजेपर्यंत पोचायचं. ते एकत्र पोचा. अरे बाबा, ऐक तू पहिला. कोणी कुठे काय मला असं तसं मला माहिती नाही. ओके मला मी गाडीत येतो. मी तू याच्या गाडीत नाही येणार. माहिती तू आता काय माझ्या आतमध्ये बोलला? याला काय बोलला? मी आहे ओके. नंतर येताना पण गाडी चालवली ड्रायव्हर 9 वाजता आपल्याला तिथे पोहोचायचं. अरे माझ्या हे आपल्या लग्नात आलेलं ना. ज्याला यायचं असेल तो येणार म्हणून थांबते. अरे ऐकून घ्या ना. प्रश्न आम्ही त्याच्याशी कन्सर्न नाही करत. या नाही या त्याच्याशी त्यांच्या खेळांचा काही संबंध नाही. पण पिकनिक पार्टी त्या दिवशी सोडा. नंतर मी हे केलं ते केलं मला काही अडचण नाही. तुम्ही या त्याच्याशी आपण थोडक्यात सांग ना. ऐक ना. 23 तारखेला ठरलंय गोराईला. जे येतील ते येतील. नाही आले तर नाही. मेनू कार्ड बनवून ठेवा. तो पण
वळून पाहता वाट पावला खळखळली जशी मावळच्या मनात केवळच्या मनात नवीन झळझळली हिची चाल तुरु तुरु केस पुढे डोळ्यात मिटुनी जात मांजराची मणी चोरट्याच्या तारे भीती जावळाची सरावया हाता नाही कंपता उघडदार देवा उघडदार देवा अंधारात होते पुण्य उजेडात पाप उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीदार देवा उघडदार देवा उघडदार देवा कधी मला पाडायचं नाही इथं कोणी आसपास ना डोळ्यांच्या डोलात हासना तू जरा माझ्याशी बोल ना पोटाची मोहर कोल ना तू लगबग आता मागे वळून कळली कधी मावळ्याच्या वनात केवळ्याच्या वनात नाही टाइम आहे हे कपडे धुवायला चाललात की काय? नदीवर चालले उगाच रुपया ठाणून उगाच रुपया ठाणून पदर हातान ही मॅनेजर आहे. हिची चाल तुरु तुरु पुढचे केस भुर भुर जरा डोळ्यात पडली जशी मावळच्या वनात केवळच्या वनात नागीन सळसळली कमीत कमी तू झालं बघ.
की नको त्यांची काढू का गोंधळ ना सर्व आता राहिली कोणाची बस बस टीव्ही ह्या लोकांना त्यांचं आठवण करते इथे ह्या काठी बसले जावा आता जावा. अगोदर नाही आला अगोदर त्यांचे गेले झाले काढून अगोदर झाल्या अच्छा पाणीपुरीवाले भैया नाही आहे. का पाणीपुरीवाला भैया नाही आहे. भैयानी आहे. भैयानी नाही आहे. मराठा आहे. तू भैया नाही बोलतेस मग भैयानी आहे. मराठा आहे. मराठी म्हणतात पाणीपुरी आहे. मेन प्रॉब्लेम काय म्हणजे कुठली पण गोष्ट करा तर तू पूर्ण करा नाही तर करू नये. एक मिनिट काय रगडा पाहिजे. चव्हाला दिगुळ करायला पाठव येतील परत ते. UTS वरून निघेल ना. आता आम्ही निघालो परत घरी बाईंदरला. चलो काका बाय बाय थँक्यू. चलो काका बाय बाय थँक्यू. चलो चलो चलो. हे रिंकू बाय बाय बाय. आपल्याला त्यांना बाय करा आम्हाला काय बाय करा. मी कॅमेरामध्ये करतो. चलो रिंकू बाय 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 बाय. मिळूया आता भेटूया उद्या बाईंदरला. चला आता आम्ही चाललो आमच्या घरी परत बाईंदरला. मित्रांनो आमचं जे आजचा येतील ना. मी तिथे थांबतोय ना. हे काय मोठा माणूस पुढे गेला ना. हा आज आमची वन डे पिकनिक झालेली आहे. रत्नदीप विश्वासराव जे काका आहेत त्यांच्या घरी पालघरला आलो होतो. त्यांचं घर बघायला ते खूप वर्ष आम्हाला बोलत होते, इन्व्हिट करत होते बिल्डिंगवाल्यांना. तर आम्ही आज सगळे आलो होतो. आता आमचा मस्त पाहुणचार केला त्यांनी आज. आता आम्ही चांगला पाहुणचार घेऊन आता निघालो आम्ही परत घरी. 7:39ची ट्रेन पकडणार आहोत आता आम्ही. आम्हाला असं सोडायला आले तिथे. रिंकू आले, हे विश्वासराव काका सोडायला आले, ही आले. चला चला. मित्रांनो हा आमचा जो आजचा वन डे जो ट्रॅव्हलचा ब्लॉग होता. घरी आलेलो विश्वासराव काकांचा तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाचा करतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.